तर मेथीची फळं ही मराठवाड्यातली एक पारंपरिक रेसिपी आहे। यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे। एक जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून तिखट मीठ हळद लावून साईडला ठेवून द्यायची आहे। कणिक घ्यायची आहे। 3 वाट्या कणिक, 2 चमचे डाळीचं पीठ, थोडासा ओवा, जिरे, तेल, मीठ टाकून कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे। त्या कणकेच्या पोळ्या बनवायच्या आहेत मोठ्या मोठ्या आणि त्याला कापून घ्यायचं आहे काजू कतली शेपमध्ये किंवा चौकोनी शेपमध्ये, जसे आपण वरणफळाला बनवतो तसे कापून एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत। नंतर एक जाडबुडाची मोठी पसरट कढई घ्यायची आहे। त्याच्यात तेल टाकायचं आहे 3 चमचे, जिरे मोहरी हिंग छान तडतडलं की मेथीचा एक लेयर लावायचा आहे, जसं आपण बिर्याणीला पुलावला लेयर लावतो तसा। त्याच्यावरती परत फळं टाकायची आहेत, मेथीवरती परत मेथी परत फळं, अशा प्रकारे मेथी आणि फळं संपून टाकायची आहेत आणि वरती झाकण ठेवून घट्ट वाफून घ्यायची आहे ती फळं आपल्याला एक 5 मिनटं। छान वाफले की ते क्वांटिटीनी पण कमी होतात आणि कुरकुरीत होतात, फळं पण कुरकुरीत होतात आणि मेथी पण अशी छान कुरकुरीत होते। आपण खाऊन बघू शकतो, नाहीतर जर आपल्याला नाही कळालं तर आपण खाऊन बघून टेस्ट करून शिजली आहे का त्याने ती बघायची आहे। तिखटपीठ पण आपण ॲडजस्ट करू शकतो, वरून टाकू शकतो आणि छान बुडातनं अशी हलवून घ्यायची आहेत, सगळं एकजीव करायचं आहे आणि आपण टेस्ट करून बघूयात आपण ह्याला। आणि वरून एक चमचा तूप सोडायचं आहे साईडने सगळीकडून आणि अतिशय सुंदर लागते ही डिश। मेथी पण अशी छान कुरकुरीत लागते, फळं पण छान असे मऊ लागतात, खमंग, अतिशय खमंग अशी 1 डिश मील आहे ही। रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेऊ शकतो किंवा दुपारीच्या जेवणामध्ये सोबत आपण चटणी देऊ शकतो, एक दह्यात कालवलेली चटणी किंवा लोणचं, ताक, सॅलड। तर नक्की करून बघा मेथीची